नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट मैथिली जाधव, ज्या मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यात आर्किटेक्चर फील्ड तर आहेच, पण त्याच्याबद्दल इंटिरियरमध्ये सुद्धा त्या चांगलं काम करतायत. त्यांचा हा आजवरचा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते या क्षेत्रातले त्यांचे, आणि एकंदर ही पुढे वाटचाल कशी राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता थेट गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. पहिला प्रश्न नमस्कार. असा आहे, की तुमचा छानपणे शैक्षणिक प्रवास कसा होता आजवरचा? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? ओके. आर्किटेक्चर या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? इन्स्पिरेशन कुणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की मी पण आर्किटेक्ट होईन? ओके. कारण थोडं पुरुषांची मक्तेदारी असलेली ही हं. सिव्हिल इंजिनिअरिंग हे पूर्ण फील्ड आहे, आर्किटेक्ट फील्ड ओके. आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय इन्स्पिरेशन कोण होतं? हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? काय ओके. सांगाल? मी सध्या प्रॅक्टिस इस्लामपूरमध्ये जरी करत असले, तरी माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालंय. मास्टर्स माझं एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चरमधलं पुण्यामध्ये झालंय. प्रवास म्हणलात तर इट्स ॲक्चुअली अ लाईफ जर्नी माझी त्यातली म्हणलात तरी इंटरेस्टिंग होती. म्हणजे लर्निंग एक्सपिरियन्स पण खूप छान आहे त्यातला. आणि तुम्ही म्हणलात तसं प्रेरणा म्हणलात तर ती तिथे जी बसली माझी फ्रेंड माझ्यासोबत जी आली ती मेन आहे. आणि दुसरं म्हणजे डिझायनिंग, इनोव्हेशन्स आणि ह्या गोष्टींमध्ये आधीपासूनच इंटरेस्ट असल्यामुळं या फील्डकडं म्हणजे आम्ही चूज करताना पण त्या हिशोबानेच गेलो. आणि तुम्ही म्हणलात की मेल डॉमिनेटिंग आहे, पण मी ज्यावेळी फील्ड चूज केलं त्यावेळी हा कन्सर्न कधीच नव्हता की फील्ड मेल डॉमिनेटिंग आहे, आपण सर्व्हाइव्ह कसं करणार वगैरे. लर्निंगच्या दृष्टिकोनातून मी एंट्री केली होती. बट आता तरी आहे, बेटर आहे. क्या बात आहे. तर तुम्हाला पडद्यावर आणण्यासाठी पडद्यामागे एक मैत्रीण तुमची होती, जी हो. इन्स्पिरेशन होती, आणि यस. त्यामुळेच तुम्ही आज एवढी चांगली कामगिरी हो. करू शकलाय. आणि मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री म्हणजे या सेक्टरमध्ये असं हम्म. होतं, की बऱ्याचदा लेबर लोकांची काम करावं लागतं, कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा सप्लायर्स असतात. यस. तर ती सगळी इंडस्ट्री मेल डॉमिनेटेड असल्यामुळे कायम मला असं वाटतं, की एक जे घर कुणीतरी बनवत असतं, ती गृहिणीच असते घरातली, माझी आई असते, होय. माझी बहीण असते. आणि ती जर घर बनवतीये पण एका अर्थानं, तर ती पण ती होय. स्त्रीच असली पाहिजे खरं. पण नाही, कारण तुम्ही म्हणताय तसं माझा हा एक्सपिरियन्स पर्सनल आहे की मला बऱ्याच फॅमिलीजमध्ये ज्यावेळी मी एखाद्या प्रोजेक्टचं डिस्कशन करायला जाते क्लायंट सोबत, त्यावेळी बऱ्याचशा घरातल्या महिला म्हणजे ज्या कोण आहेत त्या खूप फ्रेंडली बोलू शकतात, त्यांचं मत सांगू शकतात, प्लॅनिंग डिझायनिंग मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. आणि हे बऱ्याच जणांनी मला पर्सनली सांगितलंय की जर मेल आर्किटेक्ट किंवा मेल इंजिनियर असेल तर दे आर नॉट दॅट कम्फर्टेबल टू टेल देम अबाउट देअर रिक्वायरमेंट्स किंवा त्यांच्या ज्या काही चॉईसेस आहेत त्या बरोबर. तिथपर्यंत त्या व्यवस्थित पोहोचवू शकत नाही. सो बरोबर. आय थिंक इट्स अ प्लस पॉइंट फॉर मी इन माय ओन फील्ड अगदीच, अगदीच. की कारण महिलांचा वावर त्या घरामध्ये जास्त असतो. ती येस. महिला त्या घरामध्ये जास्त वेळ राहत असते आणि त्यामध्ये एक महिला जेव्हा डिझाइन करेल ते घर, हो. तेव्हा ते अजून जास्त परिपूर्ण असतं. दुसरं आता ह्या क्षेत्रातला पुढचा एक आणखीन एक अनुभव तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे अ, अ, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओके. जेव्हा तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या ह्या कन्सल्टन्सीला सुरुवात केली, तर तेव्हा जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट जो कंप्लीट केलात, तर त्याचा अनुभव कसा होता? तो काम करताना काही दडपण आलं का? पहिली साईट कुणाच्या रेफरन्सनं मिळाली? आणि तो अनुभव कसा होता पहिल्या साईटचा? क्वेश्चन खूप तुम्ही इंटरेस्टिंग विचारलाय. हं. माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, माझे सिनियर आर्किटेक्ट्स बरेच होते, त्यांच्या बरोबरचा माझा एक्सपिरियन्स होता एक 6 वर्ष तरी. हं. त्याच्यानंतर ज्यावेळी मी स्वतःहून सुरुवात केली त्यावेळी माझा पहिला प्रोजेक्ट इंटिरियरचा होता. आणि फॉर्च्युनेटली म्हणलं तरी चालेल, पण माझा पहिला प्रोजेक्ट स्वतःचंच घर होतं, क्या जे बात मी है! स्वतःच डिझाइन केलं. हां. तिथं लेबरशी कम्युनिकेशन पण मी स्वतःच केलंय. म्हणजे कम्प्लिटली स्टार्ट टू म्हणजे पेपरवरच्या स्क्रॅच पासून ते मी घरात एंट्री स्वतः करेपर्यंत त्या प्रोजेक्टला मी हँडल केले. तोच माझा स्वतःचा पहिला कन्स्ट्रक्शन वाईज म्हणजे आर्किटेक्चरल डिझाइन वाईज तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. ओके, ओके. त्यामुळे आणि स्वतःचंच घर असल्यामुळे सगळे एक्सपेरिमेंट पण आपण हो, करू शकतो मी त्याच्यावर. एक्सपेरिमेंट तर खूप क्लायंट पण केले. स्वतःच आहे, आर्किटेक्ट पण स्वतःच आहे. येस, त्यामुळे काही येस. काळजी, अप्रूव्हल हो. आपणच द्यायचं स्वतः.
प्लॅनवर असं हो. येते. येस. बरं, आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे येऊया. ते म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जेव्हा आपण या ग्रामीण भागात थोड्याशा काम करतो किंवा अजून इंटिरियरमध्ये काम करतो, तर तेव्हा अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये बरंच आहे. हो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं, कारण त्यांच्या हातून एखादी चूक पण घडण्याचा चान्सेस जास्त होतो, दुर्घटना घडू शकते. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता सगळी? पहिलं म्हणजे अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं, ह्याच्यात 2-3 तोटे म्हणलात तर म्हणजे ड्रॉबॅक्स हे आहेत की क्वालिटी मेंटेन होत नाही. जे काही नवीन आपण इनोव्हेशन करतोय त्याच्याशी रिलेटेड ड्रॉइंग्स असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड डिटेल्स असतील, ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. त्यांना ते त्यांच्या लँग्वेजनुसार किंवा त्यांना काय इन्फॉर्मेशन माहिती आहे त्या अकॉर्डिंगली त्यांना त्या समजावून सांगाव्या लागतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. बरोबर. प्लस त्याच्यामध्ये म्हणजे वेळ पण जातोच, त्याच्याबरोबर तो जी गोष्ट इकॉनॉमिकल आहे ती माझी तशी इकॉनॉमिकल होत नाही, कारण आय हॅव टू स्पेंड मच मोर टाइम ऑन टीचिंग देम इटसेल्फ की ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे आता इफ लेट्स कन्सिडर करा की माझ्याकडे ऑप्शनच नाहीये की मला अनस्किल्ड लेबरच सध्या अवेलेबल असेल रुरल एरियामुळे, तर मग तिथं प्रॉब्लेम हाच आहे की माझा एकतर टाइम कन्झ्युम होतो, खूप टाइम वेस्टेज आहे आणि मनी वेस्टेज, म्हणजे माझं जी गोष्ट इकॉनॉमिकल होणार आहे ती मला एक्सपेन्सिव्ह पडणार आहे. बरोबर. अशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी मी एक्सपिरियन्स केली. ओके, ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. आपण रचना किंवा आराखडा ज्याला म्हणतो. तर त्या प्लॅनवर तुम्ही काम कसं करता आणि तुमच्या दृष्टीनं प्लॅनचं महत्त्व काय आहे? प्लॅनिंग स्टेज म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट मधली सगळ्यात क्रुशियल आणि खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. कारण जिथं तुम्ही मॅक्झिमम लेट्स से म्हणजे 50 पण नाही, तुम्ही कम्प्लिटली 100% पर्यंत डिसिजन्स घेऊन सगळ्या गोष्टी प्रीसेट करू शकता, जेणेकरून प्रोजेक्ट वेळेवरती कम्प्लीट होतो. तुमचे मटेरियल्स म्हणजे त्याच्यामध्ये वेळ वाया जात नाही, की जेणेकरून स्टेजेस वाईज जर तुमचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असेल तर तुमचा वेळ वाया जात नाही. दुसरं म्हणजे तुमच्याकडे पेपरवरती जे आपण प्लॅनिंग करतोय किंवा तुमचं प्लॅनिंगचं स्टेज सुरू आहे त्यावेळी असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही खूप गोष्टी ट्राय आउट करू शकता, की तुम्हाला तुमच्या चॉईसनी बरेच व्हेरिएशन्स आपण करून बघू शकतो. पण ते जर प्लॅनिंग व्यवस्थित नसेल तर मग त्या गोष्टी तुम्ही ऑन साईट, आता बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये म्हणजे मी असं बघितलंय की लोक बांधून झाल्यानंतर म्हणजे मिडल स्टेजला आल्यानंतर क्लायंटचं असं डिसिजन येतं की नाही, मला हे पसंत पडत नाहीये किंवा मला ही गोष्ट आवडलेली नाहीये, मग आता आपण ह्या लेवलला येऊन परत चेंजेस करणं, मग परत त्याच्यामध्ये तुमचं गोष्टी पैशाच्या साईडूनही आणि वेळेच्या साईडूनही, प्लस मटेरियल वेस्टेज हा एक वेगळा भाग झाला त्याच्यातला, की ज्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही सध्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्लॅनिंगसाठी मी पर्सनली प्रेफर करते की तुम्ही क्लायंटशी त्यांच्या चॉईसेस विचारून घेणं, रेफरन्सेस देऊन त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणं, आणि 3D जे काय आता म्हणजे आपल्याकडं सॉफ्टवेअर वाईज आपल्याकडं बऱ्याच सोयी आहेत की जेणेकरून आपण 3D व्ह्यूज दाखवू शकतो, रेंडर इमेजेस दाखवू शकतो, ज्याच्या थ्रू बऱ्याच गोष्टी प्रीसेट होऊन जातात, ऑलरेडी डिसाईड करू शकतो आपण, आणि त्यानुसार आपला प्रोजेक्ट पण कम्प्लीट होतो व्यवस्थित. म्हणजे क्लायंट सॅटिस्फॅक्शन हे एक त्यातून मोठं हे आहे की जे अचीव करू शकतो आपण. क्लायंट सॅटिस्फॅक्शन बद्दल तुम्ही आता बोलत होता, त्यातला मग क्लायंट सॅटिस्फॅक्शनचा पुढचा मुद्दा येतो की कायमच क्लायंट असं म्हणत असतो की माझं बजेट फार कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. त्यामुळं आणि अशा वेळेला एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला तर चांगल्या दर्जेदार घराची निर्मिती करायची असते, कारण त्याच्यावर तुम्हाला आणखीन एक पुढचा प्रोजेक्ट मिळणार असतो. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता आणि क्लायंट सॅटिस्फॅक्शन त्यातनं कसं मिळवता? हे दोन्ही क्वेश्चन्स डिपेंडेंट आहेत. तुम्ही जे काय मला आता विचारलं ते, जेवढं तुम्ही प्लॅनिंग अॅक्युरेटली कराल आणि ज्या गोष्टी लवकर डिसिजन्स घेऊन ठरवल्या जातील त्या तुमच्या बजेट वाईज पण जातात. कारण आता तुम्ही म्हटलात की बजेट कमी आहे त्यामुळं चांगला प्रोजेक्ट पण डिलिव्हर करायचा आहे. हे जरासं कॉन्सेप्ट माझ्यासाठी थोडा वेगळा आहे, कारण माझं म्हणणं आहे की जर तुम्ही
प्रीसेट केले असतील आणि तुमच्या सगळे डिसिजन्स ऑलरेडी ठरले असतील, तुमचा पूर्ण प्रोसेस जर तुमच्या डोळ्यासमोर ऑलरेडी असेल, तर आय डोंट थिंक सो की एखादा क्वालिटी प्रोजेक्ट तुम्ही बजेट प्रोजेक्ट म्हणून पण बघू शकता. ओके. नॉट नेसेसरीली की बजेट कमी आहे म्हणून मग मटेरियल कॉम्प्रोमाइजेस हे जे इक्वेशन आहे ते मला तरी पर्सनली पटत नाही. पण हा भाग एक आहे. नाही असं नाही की बजेट आणि तुमचं जे काय हे आहे मटेरियल रिलेटेड गोष्टी आहेत ह्या एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत. बट क्वालिटी इज नॉट अन ऑप्शन फॉर बजेट. म्हणजे असं नाही की आपण क्वालिटी डिलिव्हर नाही करू शकतो. बरोबर. इट इज पॉसिबल. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही इथल्या मूळच्या आहात, सांगलीतला तुम्ही काम करताय पण इथंच. जर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या क्षेत्रावर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे? जर सांगलीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे घेऊन जायचं असेल, सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एक आर्किटेक्टच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे? मला वाटतं की लोकांनी मेन म्हणजे प्रोफेशनल्स थ्रू गेलेलं इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या म्हणजे जसं तुम्ही आधी म्हटलात की अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेताना चॅलेंजेस असतात, तसंच तुम्ही इनएक्सपिरियन्स्ड आणि प्रोफेशनल म्हणजे इनएक्सपिरियन्स पर्सन कडून तुम्ही जे काही कामं करून घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीचा कन्सर्न खूप मोठा आहे. त्यांच्याकडचं नॉलेज कमी असल्यामुळं तुम्हाला जे काही प्रोजेक्ट डिलिव्हरची जी क्वालिटी आहे प्रोजेक्ट डिलिव्हर केलेली ती कमी पडते त्या सगळ्यामध्ये. तर माझं पहिलं मत आहे की त्यांनी प्रोफेशनल्सना चॉईस करावं ओव्हर द म्हणजे अदर पीपल विच एव्हर दे आर प्रेफरिंग राईट नाव. आणि दुसरं म्हणजे मटेरियल सिलेक्शन मध्ये पण बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइजेस होतात. त्यामुळं पण प्रोजेक्टला क्वालिटी मिळत नाही आणि लोक त्याच्यावरती जास्त म्हणजे फोकस करत नाहीयेत स्टील की म्हणजे कुठलं मटेरियल चूज करायला पाहिजे. कारण लोक बजेटमध्ये कसं आहे स्टार्टिंगला तुम्ही चॉईसेस खूप कॉम्प्रोमाइजेस करतात आणि नंतर जो शो ऑफ करायचा म्हणजे फिनिशिंग वर्क वरती लोकांचा जास्त फोकस आहे. तो इन्स्टेड त्यांनी स्ट्रक्चरल बेस्ड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती जर त्यांनी फोकस केला तर आपले प्रोजेक्ट चांगले होऊ शकतात. आणि तुम्ही म्हणला की डिस्ट्रिक्टचा जो काही डेव्हलपमेंटचा विषय आहे त्याच्यामध्ये आय प्रेफर की लोकांनी बायलॉज आणि गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली जर प्लॅनिंग केलं तरी पण म्हणजे चांगले प्लॅनिंग होऊ शकतात. आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही गेलात तर आय गेस चांगला डेव्हलपमेंट होऊ शकते आपल्या इथे पण. बरोबर. पण तुम्ही आता जे शेवटचं म्हणलात की ज्याप्रमाणे शासनाने जे बायलॉज दिलेले त्याप्रमाणे जायला पाहिजे, तर मग ही जबाबदारी शासनाची आहे, आर्किटेक्टची आहे का क्लायंटची की ते फॉलो करणं? मी म्हणेन की सगळ्यांनी मिळून करण्यासारखी गोष्ट आहे ही. की जिथं क्लायंट मागं जात असेल तर आमच्यासारख्या प्रोफेशनल्सनी त्यांना पुढे आणायला पाहिजे, त्याच्यासाठी अवेअर करायला पाहिजे. जिथं कुठं आम्हाला गरज पडते तिथे गव्हर्नमेंटनी थोडेफार म्हणजे गोष्टी वेगळ्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत किंवा आमच्याबरोबरचं म्हणजे आमचं आणि रूल्स जे काय बायलॉज आहेत आपले त्याच्याबद्दलचं आमचं नॉलेज पण वाढलं पाहिजे. आणि ते आम्ही क्लायंट पर्यंत जर व्यवस्थित पोहोचवू शकलो तर आय गेस की त्या सगळ्या गोष्टी तिघांच्या ह्यानी व्यवस्थित होऊ शकतात. नॉट नेसेसरीली एकच कोणतरी कमी पडतोय असं नाही. बरोबर आहे. दुसरं आतापर्यंत ज्या तुम्ही साईट्स केलेल्या त्या करताना निश्चितच अनेकदा अडचणी आल्या असतील, काही समस्या आल्या असतील. तर अशी एखादी साईट आठवते का की जे काम करताना काहीतरी आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसं म्हटलं तर माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मला मॅनेजमेंट हा एकच थोडासा म्हणजे माझा पर्सनल हे आहे पॉइंट आहे की साईट मॅनेजमेंट हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे जो मी त्याच्यावरती पर्सनली काम करते अजून पण की जेणेकरून क्वालिटी डिलिव्हर होऊ शकते व्यवस्थित प्रोजेक्ट मध्ये. आणि प्लॅनिंग स्टेजला बरेच डिसिजन्स घेतले जात नाहीत जे मला वाटतं की लोकांनी प्लॅनिंग स्टेजला घ्यायला पाहिजेत. बिकॉज आता म्हणजे रिसेंटली जरी तुम्ही म्हटलात की
माझा एक क्लायंट होता की ज्यांना प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या मीटिंग्स माझ्या 6 महिन्यापासून सुरू होत्या, पण स्टील त्यांचं प्लॅनिंग स्टेजच्या पुढं म्हणजे डिसिजन्स खूप डिले होत होते. आणि अशी वेळ आली की आता त्यांचं म्हणणं होतं की आता आम्हाला सुरुवात करायची आहे, बट येट नॉट त्यांचा प्लॅन पण फायनल नव्हता. हं, हं. अशा कंडिशन्स बऱ्याच वेळा होतात. सो माझं त्याच्यावरती मी पर्सनली पण वर्क करते की त्यांच्याबरोबर फॉलोअप मध्ये राहून त्या गोष्टी लवकर लवकर डिसिजन्स घ्यायचे, त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्यायच्या. आणि म्हणजे माझं म्हणणं आहे की त्यांनी पण तो विचार करायला पाहिजे की तुमचं जर आधी सगळ्या गोष्टी डिसिजन्स घेतलेले असतील हं, तर हं. तुम्ही एनी टाइम कुठल्याही पॉइंटला तुम्ही विदाउट हेजिटेशन प्रोजेक्ट सुरू पण करू शकता आणि तेवढ्याच इझिली तो कम्प्लीट पण होऊ शकतो. बरोबर. दुसरं तुम्ही एन्व्हायर्नमेंटल आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स केलेले आहे, तर अशा एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी आतापर्यंत मिळाली आहे का, की जिथं पर्यावरणाचा समतोल सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये साधता येईल? किंवा भविष्यात असा एखादा प्रोजेक्ट असेल, तर काय केलं पाहिजे लोकांनी हे दोन्हीचा समतोल साधण्यासाठी आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये, अच्छा. एन्व्हायर्नमेंटल आर्किटेक्चरमध्ये? हम्म, हम्म. अ, तसं म्हणलं तर मी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये मी ट्राय करते की छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीज आहेत एन्व्हायरमेंटल रिलेटेड, म्हणजे ज्या डिझायनिंग स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपण इनकॉर्पोरेट केल्या तर आपल्याला प्रोजेक्टमध्ये लेट्स से ग्रीन बिल्डिंग जे काय कॉन्सेप्ट आपण म्हणतो की ज्याच्यामुळं एनर्जी कन्झम्पशन आपण कमी करू शकतो. परत तुमचं लाईट व्हेंटिलेशन बेटर होऊ शकतंय, तुम्हाला हीट गेन जो काही बिल्डिंगचा होतोय तो कमी आपण करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा आपण विचार प्लॅनिंग स्टेजला करू शकतो. इवन वाईल कन्स्ट्रक्टिंग तुम्ही मटेरियल्स तसे वापरू शकता किंवा त्यातल्या गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजीज वापरून आपण त्या गोष्टी अचीव करू शकतो. सो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आपण स्कायलाइट्स प्रोव्हाइड केले, कोर्टयार्ड्स प्रोव्हाइड केले. तुमचं प्लॅनिंग करताना तुम्ही विंड डिरेक्शन्स आणि सनपाथ अंडरस्टँड करून तुमच्या लोकॅलिटीला अंडरस्टँड करून जर तुम्ही प्लॅनिंग केलं हं. तर ते बेटर होऊ शकतं. कारण अजून पण लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की स्टील त्यांनी त्यांचा प्रेफरन्स पहिला मेनली प्रेफरन्स असतो की त्यांच्या चॉईसेस म्हणजे त्यांनी कुठेतरी बघितलंय की हे असं असं प्लॅनिंग आहे आणि मला हे असं असं करून हवंय. इन्स्टेड तुम्ही तुमचा कम्फर्ट, तुमचं तिथला जो काही वावर आहे त्या घरातला किंवा त्या बिल्डिंग मधला तिथला तो प्रेफर करून तुम्ही जर प्लॅनिंग कडे बघत गेलात आणि त्यानुसार आपण स्ट्रॅटेजीज जर त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करत गेलो तर बऱ्याच गोष्टी होण्यासारख्या आहेत. मटेरियल मध्ये म्हणाल तर आपण बरेच ग्रीन सर्टिफाईड मटेरियल्स आहेत जे आपण यूज केल्यावरती आपल्याला त्याचा बेनिफिट तसा व्हिज्युअली नाहीये, पण ओव्हरऑल तुम्हाला लॉंग बिल्डिंगच्या लाईफमध्ये आणि ओव्हरऑल तुमच्या इनडोअर क्वालिटी, इनडोअर तुमची जी काय क्वालिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसून येतो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सो हे इम्पॉर्टंट आहे की त्यांनी हे पॉइंट समजून घेऊन आपण प्लॅनिंग जर केली तर नक्कीच. ते होऊ शकतं. जसं तुम्ही आता मटेरियल सिलेक्शनचा एक मुद्दा म्हणलात, तर तोच मुद्दा पुढचा विचारायचा आहे. तो म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. मग स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे आपल्या साईटवर? मी 2 पॉइंट सांगेन. हं. पहिलं म्हणजे लाईफ, की त्या मटेरियलची लाईफ काय आहे आणि दुसरं म्हणजे क्वालिटी आपण कुठली प्रोव्हाइड, म्हणजे तुम्हाला कुठल्या लेवलसाठी कुठलं स्टील पाहिजे. नॉट असं नाहीये की तुम्ही एकच स्टील सगळीकडे सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या ठिकाणी यूज होतंय. बट इट शुड बी म्हणजे तुम्ही ते चूज करायला पाहिजे अकॉर्डिंग टू युअर नीड्स. हं. सो स्टीलमध्ये पण व्हरायटीज आहेत की तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्या गोष्टी चूज करू शकता. म्हणजे सिलेक्शन ही प्रोसेस महत्वाची आहे. आणि क्वालिटी आणि त्याचं लाईफ मी म्हणजे पर्सनली मी तरी हे प्रेफर करते पहिल्यांदा. हं. बाकीच्या गोष्टी मी स्टील आपले RCC कन्सल्टंट्स किंवा स्टील कन्सल्टंट जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या गायडन्स अंडरच ते सगळ्या काम करत आहे. गोष्टी बरोबर. मी प्रेफर करते. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरले कुठल्या प्रोजेक्टमध्ये? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? दोन्हीकडून माझा अनुभव खूप चांगला आहे. मला सर्व्हिस पण तितकीच चांगली मिळाली आहे, सजेशन्स पण चांगले मिळालेत इथल्या आपले जे काही डीलर्स आहेत त्यांच्याकडून. आणि मटेरियल वाईज म्हणलात तरी मटेरियल पण मला बेटर वाटलं.
मी आतापर्यंत म्हणजे इट वुड बी अ जेन्युइन रिप्लाय फ्रॉम माय साइड की मी ते दोन प्रोजेक्ट्स मध्ये आतापर्यंत मी वापरलं. पर्सनली वापरले. माझा एक्सपिरियन्स खूप छान. चांगलं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये जरी सुरुवात आपण डिस्कशनची इथनं केली की मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री, पण तुमच्यासारख्याच आर्किटेक्ट जर या फील्डमध्ये अजून यायचे असेल, तुमच्या ओके. पुढच्या ज्युनियर्स याव्या असं तुम्हाला वाटत असेल, तर या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून, एक त्यांची चांगली मैत्रीण म्हणून? डोंट हेजिटेट की मेल डॉमिनेटिंग फील्ड आहे आणि देर इज अ म्हणजे सध्या तरी मार्केटमध्ये असे बरेच क्लायंट्स आहेत, म्हणजे बरेच एक कॅटेगरी ऑफ पीपल आहे की जे प्रेफर करतात की इट शुड बी अ फिमेल हू शुड बी डिझायनिंग माय होम. सो इट्स अन अपॉर्च्युनिटी. जे कोण एंटर करतायत फील्डमध्ये किंवा जे कोण आहेत आता काम करतायत त्यांच्यासाठी, की आपण एक बेटर म्हणजे आय माय सेल्फ कन्सिडर की मी एक बेटर सोल्युशन किंवा बेटर ऑप्शन किंवा एक डिझाईन ऑप्शन मी डेफिनेटली देऊ शकते क्लायंटला अकॉर्डिंग, म्हणजे त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी इंटरॅक्ट करून मी एक बेटर सोल्युशन प्रोव्हाइड करू शकते. सो इट्स क्या बात आहे. सो या होत्या आर्किटेक्ट मैथिली जाधव, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण एखाद्या घराचं, संसाराचं स्वप्न हे एका आपल्या आईशिवाय आणि बायकोशिवाय अर्थातच ते अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे एक आर्किटेक्ट जर असेल आणि ती जर लेडी असेल, तर ती अर्थातच तुमच्या घराचं अतिशय उत्तम डिझाईन देऊ शकते. आणि त्यातलीच एक उत्तम आर्किटेक्ट माझ्या शेजारी बसलेले आहेत. तर तुम्हाला भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, आणि अशाच तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.